राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कारडे यूट्यूब चॅनल. ते सकाळ सकाळी नाही तर दुपारी उन्हात मंदिरात निघालो. नऊच्या तिकीटच नाही भेटे नाही मला. सगळ्या गाड्या फुल झाल्यात. रशियन गाय कधी झालंच नाही की आम्ही मंदिरात आलो नाही. घरी आज गर्दी खूप दिसायली. नाही रे, काही गर्दी नाही. चला चला, नाही जायचं. पाया पडून पुढून नाही जायचं. पाहुणं कुठल्या गावचं पाहुणं तुम्ही? आम्ही गोरगाव, नांदेड जिल्हा आमचा. हरपले काय इकडे तुम्ही? पैसे द्या आम्हाला. काय 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 काही पण घ्या 10 रुपये. तुला लवकर ऐका लागेल मग आम्हाला. नो एंट्रीचे टॅग घेऊन फिरायला काय माणूस आहे. आणि ह्या चॉंग्याने आपल्याला झोपेतून उठले. नाईट करून आलो, सेकंड नाईट. आज जायचं गावाकडे. रातचा ब्लॉग खूप एन्जॉय. खर्च करणार आहे भाऊ अंबानी. गरीबाचा अंबानी. गरीबाचा अंबानी. अंबानी आम्ही कुठं निघालो तर आमच्या मागे 7:30 लागले नाही. हे शक्य नाही. मंदिरातून आलो, पंपाव काढालो तुमचे. काय बघायला? आपल्या फोटोवर विश्वास ठेवायचा आणि फोटो काढायचे. फोटो पे शक तर तुम्हारे कलीजे पे शक नाही. हे कोण आहे? सगळ्यांचे फोटो काढतो. माझा फोटो काढायचा सुद्धा इच्छा नाही. कसला भावाचे फोटो काढायची करणं, भाऊ व्हिडिओ बनवतो. लायकी आहे कुत्रे या मुकायलाच माझ्यावर तो. देव करणार आहे. चार शब्दामध्ये वैशिष्ट्य. कृष्ण हरी. 4 शब्दामध्ये वैशिष्ट्य सांगणं मंदिराचं. आपण आलो, आपण तसं जाणार. लई पुढचं बोलायची सवय लागली. कधीतरी टप्प्यात घेऊन कार्यक्रम वाजवा लागते. मंदिरात व्हिडिओ बनवू देत नाही, त्यामुळे आपण थेट भेटूया दर्शन झाल्यानंतर. लय ऊन आहे, पायऱ्या लय गार आहे. टॉपचा विषय. शुमे गाईज 100 रुपये खर्च करून आम्ही मंदिरात आला आणि तिरुपतीला जायचं आणि गोव्याला जायची चर्चा आहे. तर आधी अकाउंट बॅलन्स बघा रे. माझा अकाउंट बॅलन्स होईल पण मोबाईल बंद आहे. बालाजीला म्हणजे मी तू केलता बालाजीला गेलो नव्हतो. आता जल्दी हसली गेला. तो गेला नसेल इकडे की आम्ही जायलो. काय माहितच नाही आम्हाला. मंदिराच्या बॅक साईडला पायऱ्यात आहेत. चोर लोक सगळ्यात मोठा चोर तिकडे माग. असं सेट केलं की रविवार सुद्धा अलार्म मारलाय 2चा सेकंड शिफ्टचा. गजानन महाराजाच्या मंदिरात दर्शन झालं. फोटो झाला. चला, खरं म्हणलं तर खोटं बोलायचं नाही. फोटो काढाय आलते आम्ही. मी दर्शन घेतलं, हे फोटो काढल्या. चल पुढे. यो गाईज, हॅलो गाईज, वेलकम टू बॅक गाईज. बाय गाईज. काय कसं आहे मंडळी? सकाळी उठून आलोत ना, झोप झाली नाही. तर मंडळी, इंद्रायणी नदी किती स्वच्छ आहे आणि खूपच सुंदर पाणी आहे. कसा विषय? टप्प्यात कार्यक्रम आहे. आपण रस्ते यायला पाया सुद्धा पडणार बॅचलर गँग. पण टाकला का दिलं? कुणाला टाकलंय? बोल दिसायले. काय रस्ता का आला माझ्या रूमचा? येतील माझ्याकडे ऑटोग्राफ. नाही घरी जाऊ, चार्जिंग लावत लगेच निघेल जाऊ. शूटला जाईन हेच सोबत म्हणजे मुश्किलच काम झालं. गेल्या भारीत 1000 रुपयाचं फाईन. ह्या भारीत बघत काय होते. भाऊ बघा कसा आलाय.
इथं बसले आम्ही पुढे काय गेल्या बरेच फाईन लागल्यामुळे आता बरेच आम्ही गाडीच घेतली नाही विशेष आपला BMW इकडे काय केस लवकर आलं की पहिलं कटिंग करायचं. सेम तरी डिफरंट. यो झालं शूट आमचं कंप्लीट आता निघायच्या आळंदीला पोचलो भावाला प्यायचा होता चहा पाजायचा घरी जायचं पडायचं नाही डायरेक्ट गावाकडे निघायचं. ओके टाकणार आहे ब्लॉग टाकणार आहे मी मस्त पाहिजे हॉटेलला थांबलो जेवायला रात्रीच्या वाजले 12 वाजले 12 वाजता जेव्हा थांबला भाऊ निघालो गावाकडं राडा बघा आता सोडून गेला समय वांदेच आहे जर गाडी लाईन मध्ये आलो तर अख्खे मार्केट मधली चर्चा सुरू चालू होती. चालू आहे गावाकडे आता सुट्ट्यामध्ये पोहोचलो तर आता सध्या फुल राडा चालू आलो गाडी चेंज करून अक्षय भाऊच्या गाडी नितीन भाऊला दिली सुट्टी डायरेक्ट सकाळी जायचं आम्ही त्यांच्याकडे. मग भाऊ काय चालू बरं आहे का विषय चलो सकाळ सकाळी यांना बनवायचा व्हिडिओ अहो सुट्टी द्यावं आम्हाला कुठेतरी. कसं आहे नितीन शेठ बरं आहे का? बरं आहे सुरक्षित आपल्याला आणले परत भाऊचं अभिनंदन. मी आ गया हम हे देखो काय मंडळी बरं आहे का? काल ऐकलं ते खरं आहे का? घरी पोहोचलो मस्तपैकी आंघोळी केली आता आज फिरायला दिवसभर मोकळा संध्याकाळी ऑर्डर विषय संपला. बाय बाय भेटूया लवकर तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय. लग्नाला चाललो राधाच्या आणि थोडी ताण लागली थोडं विश्रांतीसाठी सावलीला थांबलो. आमच्या गाडीत चेन लूज झाली चेन टाईट करायची कोणत्या गावात थांबला मला माहित नाही. काय आणलंय ना काश कर इकडं बस